पुस्तक क्रमांक 3 ज्याचं नाव आहे राष्ट्रीय साहित्य आणि विश्व साहित्य, यामध्ये एकूण आपल्याला 6 घटकांचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये साधारण साहित्य, तुल्य साहित्य, राष्ट्रीय साहित्य, विश्व साहित्य, भारतीय साहित्य आणि प्रादेशिक साहित्य अशा एकूण 6 वेगवेगळ्या संकल्पना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आधी आपण सुरुवात करतो घटक क्रमांक 1 पासून, ज्याचं नाव आहे साधारण साहित्याची संकल्पना। आता साधारण साहित्य म्हणजे नेमकं काय हे आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे। बघा, साहित्याला ज्यावेळेला आपण साधारण साहित्य असं म्हणतो त्यावेळेला विशिष्ट अशा भाषेतील साहित्य कृती किंवा साहित्याचा एक एकक म्हणून तुलना निरपेक्ष आपण विचार करतो, म्हणजे तिथे कुठेही कंपॅरिझन नसतं, बरोबर। कारण ते साधारण आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कंपॅरिझन काय म्हणू शकतो आपण येतच नाही। आपलं लक्ष त्या विशिष्ट भाषेतील साहित्य कृतीवर केंद्रित झालेलं असतं। त्या साहित्य कृतीच्या बाह्य भाषेतील संदर्भापेक्षा तिच्या अंतर्गत आशयावर किंवा रचनेवर आपण जास्त लक्ष देतो, बरोबर। जसं की कोसला कादंबरीचा विचार करताना तिचा आशय, तिच्यातील पात्र, तिच्यातील भाषा, संरचना याचा आपण विचार केला तर कोसला या कादंबरीचा एक साधारण साहित्य म्हणून आपण विचार करतोय असं आपण म्हणू शकतो। म्हणजे कुठल्याही साहित्य कृतीचा ज्या वेळेला विशिष्ट त्या पर्टिक्युलर कादंबरी किंवा त्या पर्टिक्युलर कलाकृतीपर्यंत लिमिटेड मर्यादित असा विचार केला जातो त्यावेळेला त्याला साधारण साहित्य असं म्हणतात। पण जेव्हा आपण त्या साहित्य कृतीचा विचार इतर साहित्याशी तुलना करून किंवा एकूण कादंबरी या साहित्य प्रकारातील कोसला कादंबरीचं स्थान काय, तिचं वेगळेपण काय, अशा दृष्टीने तिचा विचार करू त्यावेळेला हा अभ्यास मात्र साधारण साहित्याच्या संकल्पनेच्या कक्षेबाहेर जाणारा ठरतो। थोडक्यात आपल्याला काय समजून घ्यायचंय बघा, साधारण साहित्य कधी म्हणणार आपण? साधारण साहित्याचा अभ्यास ज्या वेळेला एखाद्या विशिष्ट साहित्य कृतीचा मर्यादित त्या संहितेपुरता आपण विचार करतो त्यावेळेला आपण त्याला साधारण साहित्य म्हणणार। पण त्या साहित्य कृतीच्या संहितेच्या बाहेर इतर साहित्य कृतींशी, इतर वाङ्मयाशी आपण ज्यावेळेला त्याचा तुलनात्मक अभ्यास करायला लागू त्यावेळेला मात्र ते साधारण साहित्य अभ्यास नसेल। मग साधारण साहित्य हा काही वेगळा साहित्य प्रकार किंवा साहित्य प्रवाह नाहीये। जसं आपण म्हणतो की प्रादेशिक साहित्य वेगळं, ग्रामीण साहित्य वेगळं, दलित साहित्य वेगळं, तर असे काही साहित्यातल्या प्रवाहासारखा साधारण साहित्य हा वेगळा साहित्य प्रवाह असलेला आपल्याला बघायला मिळत नाही। तर साधारण साहित्य हा साहित्याकडे बघण्याचा केवळ एक दृष्टिकोन आहे। साहित्याच्या तुलना निरपेक्ष अंतःकेंद्री अभ्यासाला हा दृष्टिकोन प्राधान्य देतो, म्हणजे त्यामध्ये तुलने व्यतिरिक्त केवळ आणि केवळ एक साहित्य कृतीचा एक युनिट म्हणून विचार केला जातो। साधारण साहित्य हे बहुभाषिक असलं तरी एका भाषेतील साहित्याच्या इतर भाषेतील साहित्याच्या संदर्भांपेक्षा एक भाषिक अभ्यासाला हा दृष्टिकोन जो आहे तो महत्वाचं मानतो। म्हणजे नेमकं काय तर साहित्य हे अनेक भाषांमध्ये लिहिलं जातं, बरोबर। पण ज्या वेळेला आपण एका साहित्य कृतीचा फक्त ती साहित्य कृतीची संरचना, तिची वैशिष्ट्य, तिची संहिता अभ्यासतो त्यावेळेला ती साहित्य कृती ज्या भाषेत लिहिली गेली आहे त्या एका भाषेतील त्याच साहित्य कृतीच्या अभ्यासाला आपण महत्त्व देणार असतो, बरोबर। म्हणजे बहुभाषिकता जरी मान्य असली तरी साहित्य अभ्यासामध्ये, साधारण साहित्य अभ्यासामध्ये एका वेळी एक भाषेतील एकाच साहित्य कृतीचा अभ्यासावरती भर दिला जातो। या दृष्टिकोनातून अभ्यास करताना भाषेतील साहित्याकडे एक युनिट म्हणून बघितलं जातं। जगातील यच्चयावत साहित्य एकच असून त्यात भेद मांडण्याचं कारण नाही अशी भूमिका ह्या साधारण साहित्यात घेतली जाते। म्हणजे कुठल्याही प्रकारचं साहित्य असू दे, ते कुठल्याही भाषेतील असू दे, राज्यातील असू दे, देशातील असू दे, कुठल्याही साहित्य प्रवाहातील असू दे किंवा साहित्य प्रकारातील असू देत, ते म्हणजे यच्चयावत साहित्य अशा प्रकारची एक काय म्हणू शकतो तुलना निरपेक्ष, मूल्यभेद निरपेक्ष अशा प्रकारची अभ्यासाची पद्धती ज्याला आपण साधारण साहित्य अभ्यास असं म्हणू शकतो। म्हणजे जिथे कुठेही तुलना नाही, कुठेही चांगलं वाईट ठरवण्याचा प्रयत्न नाही, अशा दृष्टीने ज्या वेळेला साहित्याचा अभ्यास होतो त्यावेळेला त्याला साधारण साहित्य असं म्हटलं जातं। मग ह्या संकल्पनेची काही व्याप्ती आणि मर्यादा आपल्याला लक्षात येतात। बघा, व्याप्ती म्हणत असताना आपण ज्या वेळेला कुठल्याही साहित्य कृतीचा असा फक्त तिच्याच अभ्यासापुरता मर्यादित अभ्यास करतो, म्हणजे तिची संरचना, तिची भाषा, तिची वैशिष्ट्य, तिचं काय म्हणू शकतो आपण लेखन पद्धती, असं सगळं आपण अभ्यासताना आपण त्या साहित्य कृतीला जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो असं आपल्याला वाटतं। त्यामधले साहित्यिक तंत्र, रूपबंध, प्रयुक्त्या, भाषेबद्दलचा वापर हे सगळं आपण समजून घेऊ शकतो। पण या
याही पेक्षा म्हणजे ही व्याप्ती आपल्याला कळू शकते की आपण प्रत्येक साहित्य कृतीला समान दर्जाने पाहण्याचा एक दृष्टिकोन ही भाषा अभ्यास पद्धती आपल्याला देते. पण ह्याच्या मर्यादा अनेक आहेत. काय मर्यादा असू शकतात? तर सगळ्यात पहिलं म्हणजे साधारण साहित्य ही संकल्पना अतिव्याप्त संकल्पना आहे. अतिव्याप्त म्हणजे नेमकं काय? तर या प्रकारच्या संकल्पनेमध्ये सगळ्या काळातलं, सगळ्या भाषांमधलं, सगळ्या देशांमधलं सर्वच साहित्य इन्क्लूड होतं, बरोबर. आणि म्हणून ती अतिव्याप्त ठरते, तिचा पसारा खूप वाढतो. साहित्यविषयक संकल्पनेमध्ये काही प्रमाणात सारखेपणा असला तरी सगळ्याच काळात, सगळ्याच प्रदेशात सगळ्या साहित्यकृती काही एकसारख्या नसतात, बरोबर. या अतिव्याप्ततेमुळे या अभ्यासात नेमकेपणा राहत नाही, हे त्याचा पहिला दोष आहे. दुसरा दोष मूल्यमापनातील व्यापकतेचा अभाव. आता आपण जर म्हणतोय की सगळंच साहित्य जे आहे हे साधारण आहे किंवा सगळंच साहित्य वैशिष्ट्यपूर्ण आहे, म्हणजे तिकडे तुलनाच उद्भवत नाही. आणि तुलना नसल्यामुळे आपल्याला साहित्य कृती चांगली किंवा वाईट हे ठरवताच येत नाही. साहित्याचं मूल्यमापन, तिचा दर्जा ठरवता येऊ शकत नाही, बरोबर. ही झाली दुसरी महत्वाची मर्यादा. तिसरी मर्यादा आहे ती म्हणजे वर्गवारी करण्याचा अभाव. वर्गवारीचा अभाव म्हणजे काय? आता बघा, ज्या वेळेला आपण इतक्या मोठ्या प्रमाणात जगभरात निर्माण झालेलं वेगवेगळ्या भाषांमधलं, वेगवेगळ्या संस्कृतींमधलं साहित्य अभ्यासायचं ठरवलं तर तो अभ्यास काही सोपा नाही, बरोबर. मग त्यासाठी त्या साहित्याचं वर्गीकरण करणं गरजेचं असतं. पण हे वर्गीकरण कधी करता येऊ शकतं? ज्या वेळेला आपण एका साहित्य कृतीची दुसऱ्याशी तुलना करू, त्यावेळेला त्यातले साम्यभेद ठरवून आपण त्याची वर्गवारी करू शकतोय, बरोबर. पण इथे तर आपण तुलनाच करत नाही आहोत. म्हटल्यानंतर तिची वर्गवारी, साहित्य कृतीची वर्गवारी नेमकी कशी करायची हे मात्र आपल्याला ठरवता येऊ शकत नाही. चौथी आणि शेवटची मर्यादा आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे की समग्र अभ्यास दृष्टीचा अभाव. समग्र अभ्यास दृष्टी म्हणजे नेमकं काय? तर ज्या वेळेला एखाद्या साहित्य कृतीचा केवळ तिच्यापुरताच विचार आपण करतो, त्यावेळेला तिचा पूर्ण अर्थ आपल्याला लागू शकत नाही. ज्या वेळेला आपण साहित्य कृतीच्या बाहेरील वाङ्मयीन किंवा वाङ्मय बाह्य संबंध लक्षात घेतो, तिची वेगवेगळ्या साहित्य कृतींबरोबर तुलना करतो आणि वाङ्मय बाह्य घटक जसं की लेखक, लेखकाचं चरित्र, आजूबाजूची सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती, काळ, या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, त्याच वेळेला तो अभ्यास संपूर्ण समग्र ठरू शकतो. आणि म्हणूनच साधारण साहित्याची संकल्पना ही समग्र अभ्यास दृष्टीचा अभाव असणारी ठरते. या त्याच्या काही मर्यादा आपल्याला सांगता येऊ शकतात. म्हणून साधारण साहित्य अभ्यासाचा काय म्हणू शकतो आपण, वापर जो आहे अभ्यास क्षेत्रामधला हा फार मर्यादित दिसतो, कारण त्याच्या अनेक मर्यादा आपल्याला या ठिकाणी दाखवून दिलेल्या आहेत. आता हे झालं साधारण साहित्याच्या बाबतीत. आता हा काही साहित्य प्रवाह नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ती फक्त साहित्याकडे बघण्याचा एक नवी दृष्टी आहे, ज्या दृष्टीने सगळंच साहित्य चांगलंच आहे किंवा सगळं साहित्य समान आहे आणि साहित्य कृतीचा विचार करताना तिला इतर कशाशीही तुलना करू नये असा हा विचार सांगतो. ओके. दुसरं आपल्याला बघायचं आहे तुल्य साहित्याची संकल्पना. तुल्य साहित्य म्हणजे नेमकं काय आणि ही संकल्पना कधी वापरली गेली त्याचा आपण आता विचार करणार आहोत. बघा, रेने वेलेक आणि वॉरन ऑस्टिन यांच्या ग्रंथाच्या भाषांतरामध्ये डॉक्टर मालशे यांनी तुल्य साहित्य ही संकल्पना मराठीत पहिल्यांदा वापरली असल्याचं आपल्याला दिसतं. सगळ्यात आधी तर आपल्याला समजून घ्यायचंय की मौखिक साहित्याचा अभ्यास तसंच उच्च कलात्मक साहित्यातून त्याचा कसा आणि कधी प्रवेश झाला याचा अभ्यास असा तुल्य साहित्य या संज्ञेचा अर्थ होऊ शकेल व अशा तऱ्हेच्या समस्या लोकविद्येच्या कक्षेत घेता येतील. म्हणजे बघा, मौखिक साहित्याचा अभ्यास किंवा उच्च कलात्मक साहित्यातून त्यांचा कसा आणि कधी प्रवेश झाला, म्हणजे मौखिक साहित्य ते लिखित साहित्य हा सगळा प्रवास समजून घेणं हे तुल्य साहित्याचं एक अभ्यास विश्व म्हणू शकतो आपण. ही ज्ञानाची एक महत्वाची शाखा आहे आणि ती सौंदर्य तथ्य जे आहे त्याच्याकडे अंशपुरतच लक्ष देते, कारण ही शाखा कलांबरोबरच लोकसमूहाची समग्र संस्कृती, त्यांचे कपडे लत्ते, चालीरीती, लोकभ्रम, हत्यारं, अवजारं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करते. कारण लिखित कृतींच्या अभ्यासापासून हा अभ्यास वेगळा काढता येण्यासारखा नाही. लिखित आणि मौखिक साहित्याचा परस्पर परिणाम सतत घडत असतो आणि ती प्रक्रिया सतत चालू असते आणि म्हणूनच तुल्य साहित्यामध्ये मौखिक साहित्य आणि लिखित साहित्य अशा सर्वच गोष्टींचा एकंदरीत अभ्यास जो आहे तो केला जातो. मग तुल्य साहित्य म्हणजे नेमकं काय, तर त्यामध्ये मौखिक आणि लोक साहित्य अशा सगळ्या साहित्याचा एकंदरीत अभ्यास केला जातो. एकाच भाषेमधील दोन किंवा अधिक साहित्याचा एकमेकाशी कुठल्या प्रकारचा संबंध आहे याचा अभ्यास तुल्य साहित्यात केला जातो.
तसंच बहुभाषक साहित्याचा एकमेकाशी असलेल्या नात्यांचा शोध, त्या संबंधीचा अभ्यास तुल्य या संज्ञेत समाविष्ट असतो. अशा प्रकारचा अभ्यास केवळ साहित्य संहितापुरता मर्यादित राहत नाही, तर साहित्य व्यवहारातील इतर घटक, प्रत्यक्ष साहित्य व्यवहार परिणाम करणाऱ्या सांस्कृतिक घडामोडींची दखल तुल्य साहित्यात घेतली जाते. म्हणजे फक्त मला जर समजा दोन कादंबरीमध्ये कंपॅरिझन करायचंय, तर ते हे कंपॅरिझन करताना एकमेकींशी त्यांचा संबंध नेमका कशा प्रकारचा आहे इतकाच विचार न करता त्या साहित्य कृतींच्या बाहेर पडून, त्याच्या संहितेच्या बाहेर पडून आजूबाजूची सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती कशी आहे या सगळ्याचा देखील विचार तुल्य साहित्यामध्ये केला जातो. म्हणजे साहित्याची तुलना करत असताना केवळ लिखित साहित्यच नाही, तर मौखिक साहित्य, लोकसाहित्य याचाही अंतर्भाव करून साहित्य बाह्य घटकांचा विचार या अभ्यासामध्ये अंतर्भूत होतो असं आपल्याला म्हणावं लागेल. रेने वेलेक आणि वॉरन हॉस्टिंग यांनी विश्व साहित्य हेच तुल्य साहित्य असं मानण्या जाण्याच्या टप्प्याची नोंद घेतली. म्हणजे विश्व साहित्य ही संकल्पना आणि तुल्य साहित्य ही संकल्पना एकाच अर्थाने वापरली जाते असा त्यांचा विचार आहे. मात्र अशा प्रकारचा जो विचार आहे हा कितपत योग्य आहे यावरती शंका निर्माण केल्या गेलेल्या आहेत. या संकल्पनेनुसार सर्वसामान्य साहित्य, विश्व साहित्य, विश्वात्मक साहित्य या सगळ्या संकल्पना ज्या आहेत या तुल्य साहित्याला समान अर्थाने वापरल्या जातात. ओके, थोडक्यात लक्षात काय घ्यायचं आपल्याला, तुल्य साहित्य म्हणजे मौखिक, लोक आणि लिखित अशा सगळ्या प्रकारचं साहित्याचा अभ्यास ज्याच्यामध्ये इन्क्लूड होतो आणि सोबतच तुलना करून साहित्य बाह्य घटकांचा देखील विचार साहित्य कृतींचा अभ्यास करताना इन्क्लूड केला जातो. त्यावेळेला आपण त्याला तुल्य साहित्य अभ्यास असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढची संकल्पना आहे तौलनिक साहित्य. आता तौलनिक साहित्य किंवा त्याला आपण म्हणतो तुलनापात्र साहित्य. तुलनापात्र साहित्य म्हणजे नेमकं काय बघा, तुलनेच्या आधाराने अभ्यास करण्याकरता निवड करण्याच्या साहित्यात त्या प्रकारच्या शक्यता असल्या पाहिजेत. ओके, म्हणजे तुलनेसाठी आपण काहीही निवडू शकतो का? कुठलंही समजा एखादे काय म्हणू शकतो आपण, तुलना करायची ठरवली तर एखादी संस्कृत भाषेमधलं अभिजात महाकाव्य त्याची तुलना आपण मराठी भाषेमध्ये लिहिल्या गेलेल्या वृत्तपत्रामधल्या एखाद्या साध्याशा कवितेशी करू शकतोय का? अर्थातच नाही करू शकत. बरोबर, म्हणजे तुलना करण्यासाठी त्या दोन साहित्य कृतींमध्ये काही वाङ्मयीन मूल्य निकष असावी लागतात. काही समानता, काही भेद, काही प्रभाव या गोष्टींमधून आपल्याला ह्या सगळ्या मूल्यांच्या आधारे आपल्याला तुलना करण्यासाठी साहित्य कृतींची निवड करावी लागते. बरोबर, मग तुलनेकरता उपलब्ध असलेल्या साहित्य अभ्यासाचा आधार हा साम्य भेदांचा असतो हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. तुलना करताना कधी आपण दोन किंवा दोनापेक्षा अधिक साहित्य कृती निवडतो. बरोबर, मग ह्या दोन किंवा दोनापेक्षा अधिक साहित्य कृतींमध्ये काही समानता आहे की काही पूर्णपणे भेद आहेत याचा विचार आपण इथे करतो. अशी तुलना करताना एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे एकापेक्षा अधिक साहित्यात तुलना करण्याचा, तसा अभ्यास करण्याचा हेतू काय, त्यातून अभ्यास शाखा कोणती नवी भर पाडते हा प्रश्न इथे निर्माण होतो. म्हणजे अशा प्रकारची तुलना करून नेमकं काय साधायचं आपल्याला असा प्रश्न निर्माण होतो. बघा, एकापेक्षा अधिक साहित्यात तुलना करण्याचा हेतू त्यातील साम्य, प्रभाव किंवा प्रभव याचं नातं तपासणं हा असतो. अशा अभ्यासातून एका वेळेला प्रत्यक्ष साहित्याचा आधार घेऊन तसंच वेगवेगळ्या अभ्यास पद्धतीतील मर्मदृष्टी वापरून त्या साहित्याच्या इतिहासाच्या सिद्धतेस मदत होते, किंवा दुसरं असं की त्या अभ्यास पद्धतींचा आधार असलेल्या काही विशिष्ट मूल्यांच्या आधारे एकापेक्षा अधिक साहित्यात क्रमव्यवस्था लावता येणं शक्य होतं. म्हणजे वाङ्मय इतिहासातलं एखाद्या साहित्य कृतीचं नेमकं स्थान काय, तिची वैशिष्ट्य कोणती, तिचं वेगळेपण कोणतं, याच्या दृष्टीने मूल्यमापन करायचं असेल तर त्या मूल्यमापनासाठी अशा प्रकारे तौलनिक साहित्याचा अभ्यास केला जातो. आणि मग तौलनिक साहित्याचा अभ्यास करायचा तर त्यासाठी आपल्याला साहित्य कृतींची निवड करावी लागते. आणि मग या साहित्य कृतींची निवड करत असताना कुठल्या मूल्य निकषांच्या आधारे आपण साहित्य कृती निवडणार आहोत त्यानुसार तौलनिक साहित्यामध्ये तुल्य साहित्य किंवा तुलनेसाठी योग्य अशा प्रकारचं साहित्य अशी संकल्पना या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. बघा, तौलनिक साहित्य म्हणजे तौलनिक साहित्य विचार अशा या संकल्पनेची व्याप्ती एखाद्या विशिष्ट अशा अभ्यास पद्धतीशी निगडीत राहत नाही. अनेकविध अभ्यास पद्धती, विचार प्रणालींचा वापर आपण तौलनिक साहित्य अभ्यासामध्ये करतो. बरोबर, कारण तौलनिक साहित्याची व्याप्तीच अशी आहे की एखादी विशिष्ट विचार प्रणाली आणि अभ्यास प्रणाली नसल्यामुळे तौलनिक साहित्यातून पुढे येणारा साहित्य विचार हा मूल्यमापनात्मक न होता वर्णनात्मक होण्याचा धोका असतो.
बरोबर. आणि म्हणूनच केवळ प्रभाव किंवा अनुकरण या अभ्यासापुरता आपण मर्यादित न राहता त्याच्या पलीकडे जाऊन साहित्य कृतींचा योग्य तो अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न तौलनिक साहित्यातून केला पाहिजे. बघा, इथे त्यांना काय म्हणायचं आहे की तुलनापात्र साहित्य आधी आपल्याला ठरवावं लागतं की कोणतं आहे, त्याच्यामधले महत्वाचे साम्य स्थळ किंवा भेद कोणते आहेत याच्या आधारे तुलनेसाठी साहित्य कृती निवडाव्या लागतात. मग अशा साहित्याला आपण म्हणतो तुलनापात्र साहित्यांचा अभ्यास. ओके. आणि या तुलनापात्र साहित्य निवडून झाल्यावर आपण त्याचा जो एकमेकांशी संबंधित अशा प्रकारचा प्रभाव शोधण्यातून, साम्य शोधण्यातून, विरोध शोधण्यातून जो काही अभ्यास करतो त्याला आपण म्हणायचं तौलनिक साहित्याभ्यास. ओके. सो या दोन्ही संकल्पना कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. यानंतर पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे राष्ट्रीय साहित्य. आता राष्ट्रीय साहित्य नावाचं काही साहित्य प्रवाह वेगळा आहे का याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. बघा, राष्ट्रीय साहित्य या संज्ञेमध्ये राष्ट्र आणि साहित्य अशा दोन वेगवेगळ्या संकल्पना आलेल्या आहेत. एका राष्ट्रात निर्माण झालेलं साहित्य म्हणजे राष्ट्रीय साहित्य असं आपल्याला एक काय म्हणू शकतो साधारणपणे व्याख्या राष्ट्रीय साहित्याची करता येऊ शकते. पण मग राष्ट्रीय साहित्याचा प्रवास नेमका कसा झालाय, मराठी भाषेमध्ये राष्ट्रीय साहित्य ही संकल्पना कोणकोणत्या अर्थाने वापरली गेलेली आहे ते आता आपण बघणार आहोत. बघा, राष्ट्रीय साहित्य या संकल्पनेचा विचार करताना अभ्यासक निशिकांत मिरजकर यांनी आपलं काही मत मांडलंय. वेगवेगळ्या राष्ट्रातील साहित्याची तुलना करणं हा तौलनिक साहित्याभ्यासातील एक फार लोकप्रिय अभ्यास प्रकल्प आहे. फ्रेंच साहित्य आणि जर्मन साहित्य किंवा फ्रेंच साहित्य आणि इंग्लिश साहित्य असं तुलनात्मक अभ्यास आतापर्यंत झालेले आहेत. म्हणजे दोन वेगवेगळ्या भाषांमधील साहित्याचे तुलनात्मक अभ्यास घडलेले आहेत. त्यातून राष्ट्रीय साहित्य ही संकल्पना उदयाला आली. राष्ट्रीय साहित्य म्हणजे एका देशाचं, एका भाषेचं, एका संस्कृतीचं साहित्य. तथापि या संकल्पनेच्या उदयापासून तिच्या विरोधातील सूर तीव्र झाल्याचा आपल्याला आढळतो. म्हणजे ही संकल्पना कशा प्रकारे वापरली जाते, पूर्वी वापरली जात होती याचा आपण विचार करतोय. तो म्हणजे एका देशामध्ये, एका संस्कृतीमध्ये, एका विशिष्ट भाषेमध्ये निर्माण झालेलं साहित्य त्याला राष्ट्रीय साहित्य म्हटलं जात होतं. पण मग अशा प्रकारे राष्ट्रीय साहित्याची व्याख्या करणं कितपत योग्य आहे याबाबत ज्या वेळेला विचारविनिमय सुरू झाला त्यावेळेला या व्याख्येला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. कारण बघा, मुळात राष्ट्र ही संकल्पना कल्पनेने रचलेली आहे. कारण राष्ट्र असं काही भौगोलिक दृष्ट्या दाखवता येईल असं विशिष्ट काही प्रदेश नसतो. जसं की भारताला आपण राष्ट्र म्हणतो, पण राष्ट्र म्हणजे नेमकं काय तर भौगोलिक दृष्ट्या दाखवणं जाणारं. आता आपण जर पॉलिटिकल सायन्सचा विचार केला तर राज्यशास्त्रामध्ये राष्ट्र ही संकल्पना मुळात एक भावना म्हणून वापरली जाते. राज्य ही संकल्पना भौगोलिक दृष्ट्या वापरली जाते. जसं की भारताचा जो नकाशा आहे त्यातून ज्या आपल्याला सीमारेषा दिसत आहेत त्या सीमारेषेनुसार मर्यादित अशा प्रकारचा भूखंड, त्या भूखंडामध्ये राहणाऱ्या लोकांचा समूह ज्यांचं स्वतःचं असं एक विशिष्ट प्रकारचं स्वतंत्र राज्य आहे, काय म्हणू शकतो आपण सरकार आहे, अशा लोकसमूहाला आपण राज्य ही संकल्पना वापरतो. तर राष्ट्र ही संकल्पना तिथे कुठल्या अर्थाने वापरली जाते तर ज्या लोकांना आपण सगळे एकत्र आहोत, एक आहोत, म्हणजे त्यांच्यामध्ये एकात्मतेची भावना आहे त्या लोकांच्या समूहाला राष्ट्र असं म्हटलं जातं. ओके. म्हणजे ही मुळातच काय आहे, ही एकात्मतेची भावना असणाऱ्या समूहासाठी वापरली गेलेली एक संकल्पना आहे. मग जर ही फक्त कल्पना आहे आणि ती प्रत्यक्षात दाखवता येत नाहीये तर त्यातून राष्ट्रच ही संकल्पना कल्पनेशी संबंधित असेल तर राष्ट्रीय साहित्य नेमकं कसं ओळखायचं हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. मग बघा, पुढे मिरजकर यांच्या विधानामधून सुरुवातीच्या काळातच राष्ट्र या आधुनिक संकल्पनेचं स्वरूप आणि साहित्याच्या वर्गीकरणातील अडचणींचं सूचन झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे नेमकं कसं ठरवायचं राष्ट्रीय साहित्य हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. यानंतर पुढच्या कालखंडामध्ये आपण जर विचार केला तर राष्ट्रीय साहित्याचे गुणविशेष नेमके काय असतात हे सांगताना निशिकांत मिरजकर म्हणतात की भौगोलिक प्रदेशातील, विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील लोकांची त्या प्रदेशाच्या वैशिष्ट्यपूर्णतेने नियत केलेली जी जीवनशैली, त्यांची भाषिक संस्कृती, साहित्याचा विकासक्रम, एकूणच जीवनविषयक धारणा या सगळ्यातून राष्ट्रीय धारणा सिद्ध होते. या धारणांचं साहित्य त्या देशाचं राष्ट्रीय साहित्य म्हणून ओळखता येईल. अर्थात राष्ट्र म्हणून धारणेच्या विविध निकषांपैकी राजकीय निकषातून अथवा गरजेतून राष्ट्राच्या रचना, सीमा यांच्यात बदल होऊ शकतात. या विभाजनातून राष्ट्राचं नाव बदललं तरी काही निकष वेगळे असूनही त्यात समानता राहते. म्हणजे काय नेमकं बघा, माणूस जो लेखक आहे तो प्रत्येक लेखक हा माणूस आहे, बरोबर, आणि माणूस हा समाजशील प्राणी आहे. हा माणूस एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये निवास करून राहतो.
ओके, मग त्या भौगोलिक प्रदेशातील वातावरण, तिथली जमीन, तिथली मृदा, त्यानंतर तिथली पीक पद्धती, या सगळ्यानुसार त्याची एक विशिष्ट प्रकारची जीवनशैली बनते. जसं की घाटावर राहणारा माणूस आणि समुद्र किनारी राहणारा माणूस हा त्याच्या भौगोलिक वैविध्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची जीवनशैली जगत असतो. बरोबर, म्हणजे भौगोलिकतेनुसार त्याची स्वतःची अशी संस्कृती घडत जाते. मग अशा विशिष्ट प्रदेशामधल्या लोकांची तिथल्या भौगोलिकतेनुसार ठरलेली विशिष्ट अशी संस्कृती आणि त्या संस्कृतीमधून निर्माण झालेले त्यांचे विचारधारणा, या विचारधारेतून जे एक प्रकारचं साहित्य निर्माण होतं त्याला आपण म्हणू शकतो राष्ट्रीय साहित्य. ओके, अशा प्रकारचा विचार इकडे मांडलेला आहे. पुढे जाऊन राष्ट्र ही संकल्पना बदलेल किंवा राष्ट्राची मांडणी बदलेल, पण तरी देखील विचारसरणी मात्र तशीच राहते असं त्यांनी म्हटलेलं आहे. जसं की पूर्वीच्या काळामध्ये भारत हा पाकिस्तान, अफगाणिस्तान या सगळ्यांचा मिळून एक देश होता, बांगलादेश या सगळ्यांचा मिळून एकंदर भारत होता. त्यासाठी राष्ट्र ही संकल्पना वापरली जात होती. बरोबर, म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत आणि बांगलादेश या चारही आजच्या काळातल्या देशांना मिळून एक राष्ट्र होतं. त्यावेळेला या इतक्या मोठ्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या लोकांची जी काही सांस्कृतिक मानसिकता आहे, या मानसिकतेतून निर्माण झालेल्या साहित्याला जर आपण राष्ट्रीय साहित्य म्हटलं तर फाळणीनंतर मात्र हे चार वेगवेगळे देश बनले. बरोबर, मग आता राष्ट्र ही संकल्पना फक्त भारत किंवा फक्त बांगलादेश, फक्त पाकिस्तान यासाठी वापरली जाते. मग जर सीमारेषा बदलल्यात, राष्ट्र ही संकल्पनाच बदलली, तर मग त्याचा राष्ट्रीय साहित्यावर कशा प्रकारे परिणाम झालाय. मग आता राष्ट्रीय साहित्य नेमकं कशाला म्हणायचं, फक्त भारतात निर्माण झालेलं जे साहित्य त्याला आपण राष्ट्रीय साहित्य म्हणायचं का, असे प्रश्न जे आहेत हे बदलत राहतात. आणि म्हणून राष्ट्रीय साहित्याची एक विशिष्ट प्रकारची व्याख्या आपल्याला करता येऊ शकत नाही, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि त्यातही भारतासारख्या बहुभाषिकता, बहुसांस्कृतिकता असणाऱ्या देशात तर हे अशक्य गोष्ट आहे. कारण बघा, फॉरेन कंट्रीजमध्ये कसं होतं, पाश्चात्य देशांमध्ये एकच भाषा बोलणारा, एकच संस्कृती जपणारा अशा प्रकारचा जो समूह आहे तो एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशात राहतो. आणि मग अशा भौगोलिक प्रदेशातल्या समान संस्कृती, समान भाषेतून निर्माण झालेलं जे साहित्य त्याला एक वेळ आपल्याला राष्ट्रीय साहित्य म्हणता येईल. पण मग भारतामध्ये आपण याचा विचार कसा करणार, कारण मुळात भारतातली लोकसंख्या इतकी वैविध्यपूर्ण आहे, प्रत्येकाची जाती, धर्म, संस्कृती, भाषा या सगळ्याच बाबतीत इतकी वैविध्यता असताना नेमकं राष्ट्रीय साहित्य हे कुठल्या साहित्यासाठी आपण ही संकल्पना वापरावी हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणून या राष्ट्रीय संकल्पने काही मर्यादा आपल्याला लक्षात येतात. बघा, ज्या वेळेला आपण या संकल्पनेच्या व्याप्तीचा विचार करतो त्यावेळेला राष्ट्रीय साहित्य हे विशिष्ट राष्ट्राचं साहित्य म्हणून आपण ओळखत असतो. विशिष्ट भौगोलिक प्रदेश, विशिष्ट भाषा, सांस्कृतिक परिसर, साहित्यिक वारसा याच्या संदर्भात हे सर्व साहित्य आपण अभ्यासतो. आता ही सगळी काय आहे, समग्र राष्ट्र ही त्याच्या सीमा ही राष्ट्रीय साहित्याची व्याप्ती असते. म्हणजे जिथपर्यंत राष्ट्र पसरलेलं आहे तेवढ्या भागात निर्माण झालेलं साहित्य म्हणजे राष्ट्रीय साहित्य असं आपण म्हणू शकतो. बरोबर, राष्ट्रीय साहित्यात स्वतःचं वेगळेपण आहे, त्यामध्ये वेगळं राष्ट्राचं व्यक्तिमत्व व्यक्त होत असतं. विशिष्ट भौगोलिक परिसरामधील भाषा, सामाजिक धारणा, ऐतिहासिक कालपट, सामाजिक परिवर्तन, साहित्य वारसा, प्रभाव क्षेत्र, त्या प्रभावांना प्रतिक्रिया देण्याची त्यांची पद्धत, या सगळ्यामधून जी संस्कृती, जीवनशैली तयार होते लोकांची ती त्या विशिष्ट राष्ट्रीय साहित्यातून व्यक्त होत असते. पण हे कधी शक्य आहे, ज्या वेळेला एका विशिष्ट राष्ट्रामध्ये म्हणजे देशामध्ये एकच भाषा बोलणारे, एकाच संस्कृतीचे लोक राहत असतील आणि त्यांनी निर्माण केलेलं साहित्य जर आपण बघितलं तर तिथे आपल्याला राष्ट्रीय साहित्य ही संकल्पना वापरता येईल. बरोबर, आता बघणार आहोत आपण मर्यादा. पहिली मर्यादातला पॉइंट आहे तो म्हणजे राष्ट्र या संकल्पनेची रचिता. राष्ट्र ही संकल्पनाच मुळात राजकीय स्वरूपाची आहे आणि राजकीय घडामोडी बदलल्या की राष्ट्रांच्या सीमा पण बदलत असतात. मग अशा वेळेला आपण राष्ट्र ही संकल्पना बदलल्यानंतर साहित्याचं नेमकं काय करणार हा प्रश्न निर्माण होतो. दुसरा जो महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे बहुराष्ट्रीय देशातील एकभाषिकता. बहुराष्ट्रीय देश म्हणजे काय, तर बघा कधी कधी काय होतं, जसं की उदाहरणादाखल इंग्लंड असेल, अमेरिका असेल आणि इतर काही देश, या सगळ्या देशांमध्ये मिळून इंग्रजी या एका भाषेमध्ये साहित्य निर्मिती होते.
म्हणजे राष्ट्र वेगवेगळी आहेत पण भाषा मात्र कशी वापरली जाते, साहित्य निर्मितीसाठी एकच वापरली जाते. मग अशा वेळेला इंग्रजी साहित्यात निर्माण झालेल्या या संपूर्ण साहित्याला आपण कुठल्या राष्ट्राचं साहित्य म्हणून ओळखणार? ते इंग्लंडचं साहित्य म्हणून ओळखायचं, इंग्लंडचं राष्ट्रीय साहित्य म्हणायचं की अमेरिकेचं राष्ट्रीय साहित्य म्हणायचं, असा प्रश्न जो आहे हा बहुराष्ट्रीय देशातील एक भाषिक साहित्याच्या बाबतीत निर्माण होतो. आणखीन एक वेगळी गोष्ट म्हणजे एकाच देशातील बहुभाषिकता, जसं की भारताचा विचार केला तर भारतामध्ये निर्माण होणारं साहित्य हे एकाच वेळी बंगाली, हिंदी, गुजराती, मराठी अशा अनेकविध भाषांमधून निर्मिती होतीये. मग नेमक्या कुठल्या भाषेतल्या साहित्याला आपण भारतीय साहित्य किंवा राष्ट्रीय साहित्य अशा प्रकारची संकल्पना वापरावी, अशा प्रकारचा प्रश्न जो आहे हा बहुभाषिक देशामध्ये निर्माण होत असतो. चौथा आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे परप्रभावित साहित्य. परप्रभावित साहित्य म्हणजे नेमकं काय? तर बघा, ज्या वेळेला राजकीय दृष्ट्या समर्थशाली राष्ट्र जी आहे ती त्यांच्याकडून जिंकलेले देश किंवा प्रभावित झालेले देश आहेत त्याच्यावरती काही ना काही प्रभाव टाकत असतात, वैचारिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, कलादृष्ट्या. आणि मग अशा वेळेला दुसऱ्या एखाद्या संस्कृतीच्या राष्ट्राच्या प्रभावातून ज्या वेळेला साहित्य निर्माण होतं त्यावेळेला त्या साहित्याचं अंतर्भाव आपण राष्ट्रीय साहित्यात करावा का? म्हणजे जसं की आपल्याकडे वसाहतवादी काळामध्ये ब्रिटिश आपल्याकडे आल्यानंतर त्यांच्या एकंदर संस्कृतीच्या प्रभावातून आपल्याकडे देखील साहित्याची निर्मिती झाली. मग आता त्यांच्या संस्कृतीत आणि इथे जे साहित्य निर्माण झालंय त्या संस्कृतीत सिमिलॅरिटीज आहेत. मग संस्कृती या मुद्द्याच्या अनुषंगाने ती दोन साहित्य एकच मानायची की इंग्लंडमध्ये निर्माण झालेलं साहित्य वेगळं आणि भारतात निर्माण झालेलं साहित्य वेगळं, या अनुषंगाने त्यांना दोन वेगळ्या राष्ट्रीय कप्प्यांमध्ये टाकायचं, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. ओके. आणि म्हणूनच राष्ट्रीय साहित्य अशा प्रकारची संकल्पना याची विशिष्ट प्रकारची व्याख्या आपल्याला करता येऊ शकत नाही. पुढचा घटक आहे तो म्हणजे विश्व साहित्य. आता ही विश्व साहित्य संकल्पना नेमकी काय ते आपण बघणार आहोत. बघा, मिरजकर आणि गटे किंवा इतर जे अभ्यासक आहेत ह्या सगळ्यांनी विश्व साहित्य या संकल्पनेमध्ये नेमकं काय अर्थ अभिप्रेत आहे तो सांगितलाय. त्याचं विवेचन पुढील प्रमाणे केलेलं आहे. बघा, गटे यांचं स्वप्न होतं की जगातील यच्चयावत साहित्य कधीतरी एकात्म होतील. एका वैश्विक कार्यक्रमात प्रत्येक राष्ट्राने आपापल्या वाट्याला आलेली भूमिका वठवायची आणि सर्व साहित्याचं एकात्मीकरण करून त्यातून एक महान संश्लेषण सिद्ध करायचं, असं त्याचं ध्येय होतं. हे ध्येय साकार होताना आणि झाल्यानंतर जगातील साहित्याचं जे स्वरूप असेल त्याला गटे यांनी विश्व साहित्य हे अभिधान दिलं. गटे यांच्या कल्पनेतील हे साहित्याचं रूप होतं जे भाषाभेदांना आणि राष्ट्रभेदांच्या सीमा ओलांडून जाणार होतं. म्हणजे थोडक्यात गटेला काय अभिप्रेत होतं तर सर्व राष्ट्रामधल्या लोकांनी जागतिक पातळीवर एकत्र येऊन आपापल्या राष्ट्रामधलं काय म्हणू शकतो उत्कृष्ट यच्चयावत अशा प्रकारचं साहित्य एकत्रित करावं आणि मग असं जगभरातलं यच्चयावत वेगवेगळ्या संस्कृतींमधलं, भाषांमधलं, राष्ट्रांमधलं साहित्य एकत्र आलं की त्यांचा एकमेकावर प्रभाव पडून जे काही साहित्य निर्माण होईल त्या नव्या साहित्याला आपण जागतिक किंवा वैश्विक साहित्य, विश्व साहित्य अशा प्रकारची संकल्पना वापरू शकू. ओके. म्हणजे त्यातून होईल काय तर वेगवेगळ्या भाषेमधल्या, राष्ट्रामधलं, संस्कृतीमधलं साहित्य एकत्र येऊन एकमेकाच्या प्रभावात येईल. त्यावेळेला एक जागतिक संस्कृती, जागतिक भाषा तयार होऊ शकेल आणि त्यातून निर्माण होणारं साहित्य म्हणजे विश्व साहित्य निर्माण होईल. अशी एक कल्पना गटे यांनी मांडलेली होती आणि त्यासाठी विश्व साहित्य ही संकल्पना त्यांनी वापरात आणलेली होती. ओके. आता या संकल्पनेची व्याप्ती आणि मर्यादा जर बघायची ठरवली आपण तर विश्व साहित्य ही संकल्पना सर्वसाधारण साहित्याच्याच जवळ जाणारी आहे, कारण शेवटी ह्यात जगभरातलं, वेगवेगळ्या भाषातलं, वेगवेगळ्या देशातलं सगळंच साहित्य एकत्र होत आहे. म्हणजे साधारण साहित्याची संकल्पना पण हेच सांगते, बरोबर. या संकल्पनेत समग्र विश्वातील साहित्य एकत्र येतं. मग विश्व साहित्य अशी संज्ञा संबोधली तर समग्र विश्व या साहित्याची व्याप्ती असणारा एक अर्थ त्यातून पुढे येतो. या विचारानुसार साहित्य विश्व म्हणजे विश्व साहित्य असा काय म्हणू शकतो अर्थ आपण काढू शकतो. म्हणजे जगभरात कुठेही लिहिलं गेलेलं कुठल्याही प्रकारचं कुठल्याही भाषेतलं साहित्य आणि त्याचा अंतर्भाव आपण साहित्य विश्वामध्ये करतो. मग साहित्य विश्व म्हणजेच विश्व साहित्य अशा प्रकारचा अर्थ आपल्याला लावता येऊ शकतोय, बरोबर. विश्व साहित्यात विश्वातील सर्वच साहित्य इन्क्लूड केलेलं असतं. याचं महत्वाचं कारण सर्व विश्वातील साहित्य असा अर्थ जर आपण घेतला तर साहित्यात वर्गीकरणच करता येणार
होणार नाही, बरोबर. एका विशिष्ट भाषेमधलं साहित्य, एखाद्या राष्ट्रामधलं साहित्य, एखाद्या संस्कृतीमधलं साहित्य, असं जे आपण वर्गीकरण करतो, असं वर्गीकरण इथे शक्यच होऊ शकत नाही, कारण इथे सगळंच साहित्य एकत्रित आपण मानलेलं आहे, बरोबर. मग हा पेच जो आहे, हा पेच टाळण्यासाठी विश्व साहित्य ही संकल्पना वापरताना राष्ट्रीय किंवा विशिष्ट भाषा यांना केंद्र ठेवण्यापेक्षा वैश्विक मूल्यांचा विचार जास्त प्रस्तुत ठरतो. म्हणजे सगळ्या भाषा, सगळं राष्ट्र, सगळी संस्कृती याच्यामध्ये निर्माण झालेलं सगळं साहित्य याला वैश्विक साहित्य म्हणायचं नाही. मग वैश्विक साहित्य म्हणताना कशाचा विचार करायचा, तर वैश्विक मूल्य म्हणजे कुठलंही आपण वैश्विक मूल्यांना मानवतावादी मूल्य असं पण म्हणू शकतो. म्हणजे ज्या साहित्यातून मानवतावादी वैश्विक मूल्यांचा पुरस्कार केला जातोय अशा साहित्यासाठी विश्व साहित्य ही संकल्पना वापरली तर कदाचित काहीतरी वेगळी व्याख्या आपल्याला या संकल्पनेची करता येईल आणि मग त्या संकल्पनेचा यथायोग्य अभ्यास करता येईल असा विचार जो आहे तो मांडला गेलेला आहे. मग यानंतर पुढची संकल्पना आहे ती आहे भारतीय साहित्याची संकल्पना. आता भारतीय साहित्य अशा प्रकारचं काही वेगळं साहित्य असू शकतं का, हा विचार जो आहे तो सुरू झाला आणि मग त्याविषयी अनेक मतमतांतरं जी आहे ती अभ्यासकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बघा, भारतीय या संकल्पनेबाबत, भारतीय साहित्य या संकल्पनेबाबत वसंत बापट काय म्हणतात, ही संकल्पना भारतीयांना काही नवीन नाहीये. कारण प्राचीन वाङ्मयामध्ये आपण वैदिक आणि संस्कृत साहित्य यांना भारतीय साहित्य नावाचं संकल्पना जी आहे ती आपण फार पूर्वीपासून वापरतो. सोबतच भारतीय प्राच्यविद्या या क्षेत्रातील सर्वच पाश्चात्य पंडितांनी ही भूमिका घेतलेली आहे. वेब इंटरनेट्स यांचं वाङ्मय इतिहास ग्रंथ पाहिले तर त्यांची धारणा अशीच आहे. प्राच्यविद्येस महत्त्व देणाऱ्या पाश्चात्य विचारवंतांचा आढावा घेताना आर.के. दासगुप्ता यांचा संदर्भ घेऊन बापट म्हणतात की आर.के. दासगुप्ता यांनी सर्व प्रकारच्या प्राच्यविद्या विशारदांचं अचूक निदान केलंय. त्यांच्या प्रतिपादनाप्रमाणे या मंडळींना खरा रस होता तो भाषाशास्त्र, व्याकरण, कोश अशा विषयात आणि साहित्याचा विचार करतानाही त्यांनी संस्कृत साहित्याकडे पाहिलं, तेही पुरातत्व विशारदाच्या दृष्टिकोनातूनच. म्हणजे भारतीय साहित्यामध्ये फार पूर्वीपासूनच संस्कृत अभिजात साहित्य आणि त्यातही भाषाशास्त्र, व्याकरण, कोश अशा विषयी लिहिलं गेलेलं साहित्य याला भारतीय साहित्य म्हटलं गेलेलं आहे. ओके. प्राच्यविद्या म्हणून भारतीय साहित्याच्या अभ्यासाबाबत निशिकांत मिरजकर म्हणतात तर भारतीय साहित्य ही संज्ञा पहिल्यांदा पाश्चात्य भारत विद्याशास्त्राच्या अभ्यासकांनी वापरली. भारतातील वाङ्मय इतिहासकारांनी सुरुवातीला ह्या संज्ञेचा वापर केला नाही किंवा स्वीकार केला नाही. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात वेगवेगळ्या भारतीय भाषेतील वाङ्मय इतिहासकारांनी आपापल्या भाषेतील साहित्याचा स्वतःचा इतिहास गोळा करण्याचं समाधान मांडलं. म्हणजे भारतामध्ये ज्यावेळेला वाङ्मय इतिहास लिहिला गेला त्यावेळेला प्रत्येक भाषेतील साहित्यिकाने स्वतःच्या भाषेतील साहित्याचाच वाङ्मय इतिहास लिहिण्यात धन्यता मानली. पण सगळ्या भारतामध्ये निर्माण झालेलं एकूण साहित्य एकत्र करावं आणि भारतीय साहित्याचा काहीतरी एक वेगळा आढावा घ्यावा असं कुठल्याही वाङ्मय इतिहासकाराला वाटलं नाही. ओके. सोबतच ज्या पाश्चात्य अभ्यासकांनी भारतीय साहित्याचा इतिहास मांडला त्यांनीही केवळ आणि केवळ संस्कृतलाच फोकस केला आणि त्यामुळे संस्कृत साहित्य किंवा अभिजात साहित्य म्हणजेच भारतीय साहित्य अशा प्रकारचा एक गैरसमज आहे तो त्यामुळे दृढ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके. भारतासारख्या देशामध्ये ज्या वेळेला आपण एकभाषीय, एक सांस्कृतिक असलेल्या साहित्याचा विचार करतो तर तसं काही साहित्य भारतामध्ये उद्भवत नाही, बरोबर. भारतीय सांस्कृतिक वैशिष्ट्य एकारलेली नाहीये तर ती बहुसांस्कृतिक आहेत आणि म्हणूनच भारतीय संस्कृती वैशिष्ट्य एकारलेली नसल्यामुळे भारतीय अशी वेगळ्या प्रकारची काही साहित्याची संकल्पना मानताच येऊ शकत नाही असा विचार या ठिकाणी मांडला गेलेला आहे. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये प्राचीन काळापासून धार्मिक, राजकीय, सामाजिक किंवा नैसर्गिक प्रकृती बदलली तरी साहित्याची निर्मिती मात्र कायम होत राहिली आहे. विभिन्न भौगोलिक, भाषिक आणि सामाजिक अस्मिता जपणाऱ्या या देशाने एका विशिष्ट पातळीवर एकात्मता जपली. म्हणजे बघा, भारतामध्ये अनेकविध भाषा बोलल्या जातात, अनेकविध धर्माचे, जातीचे लोक आहेत, बरोबर. अनेकविध संस्कृती आपल्याला यात पाहायला मिळतात, पण तरी देखील अनेकतेत एकता हा जो संदेश आहे हा आपण जपलेला आहे, हे मूल्य आपण जपलेलं आहे, बरोबर. विविधतेतील एकता हे या देशाचं जीवनसूत्र आहे आणि म्हणूनच भारतीय साहित्य एकच आहे, फक्त ते वेगवेगळ्या भाषांमधून लिहिलं गेलंय असं विवेचन मिरजकरांनी आपल्या लेखनामधून केलंय. आणि म्हणून भारतीयत्वाचं एक सूत्र पुढे येतं ते म्हणजे विविधतेत एकता. भारतातील प्रत्येक भाषेत निर्माण होत असलेल्या साहित्यात त्यांची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. या वेगळेपणाबरोबरच भारतीयत्वाची एक जाणीव असल्याचं त्यांच्या विधानातून आपल्याला सूचित होतं.
मग ते काय म्हणतात बघा, भारतीय साहित्य नेमकं कशाला म्हणायचं, तर त्यामध्ये आपल्याला 4 वेगवेगळे पैलू लक्षात घ्यावे लागतात. पहिला पैलू आहे तो म्हणजे स्थानीय देशीय वस्तुजात, ज्यातून ग्रामीण लोकांचं जीवन, त्यांच्या चालीरीती, श्रद्धा, त्यांची मनोरंजन प्रतिबिंबित होतात. म्हणजे थोडक्यात ज्याला आपण म्हणू शकतो प्रादेशिक साहित्य. ओके. दुसरं संस्कृतजन्य वस्तुजात, ज्याच्यामध्ये वेदांपासून ते महाकाव्य, पुराण, नाटकं, काव्य आदी साहित्य परंपरा, तसेच धार्मिक नैतिक विचारांचे ब्राह्मणी, बौद्ध आणि जैन प्रवाह यांचा समावेश होतो. आता ह्याच्यामध्ये काय महत्वाचं मानलंय त्यांनी, वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या संस्कृती यातून निर्माण झालेलं अभिजात अशा प्रकारचं साहित्य. ओके. तिसरं फारसी आणि अरबी इस्लामिक जगतातून आलेले वस्तुजात, जे 11व्या शतकापासून सुरू झालेल्या इस्लामी आक्रमणाचं फलित आहे. म्हणजे अरबी, फारसी, इस्लामिक प्रभावातून निर्माण झालेलं आपलं साहित्य. चौथं ख्रिस्ती धर्माच्या आगमनामुळे 17व्या शतकापासून पुढे पाश्चात्य जगातून आलेलं वस्तुजात, त्यामध्ये ब्रिटिश प्रभाव, इंग्लिश भाषेचा प्रादुर्भाव, आधुनिक विज्ञान, प्रातिनिधिक सरकार, तसेच अत्याधुनिक मार्क्सवाद, लेनिनवाद या सगळ्या प्रभावातून निर्माण झालेलं साहित्य. म्हणजे प्रादेशिक साहित्य, अभिजात साहित्य, इस्लामिक साहित्याच्या प्रभावातून तयार झालेलं साहित्य, ख्रिस्ती संस्कृतीच्या प्रभावातून तयार झालेलं साहित्य, अशा सगळ्या प्रकारचं भारत या देशांतर्गत लिहिलं गेलेलं वेगवेगळ्या भाषांमधलं साहित्य, यासाठी भारतीय साहित्य ही संकल्पना वापरली जावी, असा जो काय म्हणू शकतो असं मत जे आहे हे मिरजकरांनी भारतीय साहित्य या संकल्पनेबाबत मांडलेलं आहे. थोडक्यात सातत्य आणि बदल याबद्दलची समन्वयाची दृष्टी, जात वास्तवाची जन्मजात जाणीव, माणूस आणि निसर्ग याच्यातील अद्वैताचं भान, कर्मविपाकादी म्हणून दैववादी श्रद्धा, सगुण अशी मानव रूपातील देवत्वाची कल्पना, दारिद्र्याची स्वीकारशीलता आणि मूल्यात्मकता, भौतिक अभ्युदयाची नेमस्त प्रेरणा आणि विश्वात्मकतेचे संवेदन यासारख्या बाबी आपल्याला भारतातल्या कुठल्याही भाषेतल्या संस्कृतीतल्या साहित्यात समानपणे पाहता येतात. ओके. आणि म्हणूनच अशा प्रकारची मूल्य ज्या साहित्यातून व्यक्त होत आहेत असं साहित्य म्हणजे भारतीय साहित्य, अशी एक काय म्हणू शकतो व्याख्या मिरजकरांनी भारतीय साहित्याची केलेली आहे. आता या भारतीय साहित्य या संकल्पनेची मर्यादा आणि व्याप्ती आपण लक्षात घेणार आहोत. बघा, भारतीय साहित्याविषयीची ही सगळी मतमतांतर बघितलं की आपल्याला त्याच्या व्याप्ती आणि मर्यादेविषयी एक काही अर्थ लावता येतो की बघा, भारतीय साहित्य ही संकल्पना भारत या राष्ट्रातील साहित्याविषयी असणार हे तर उघडच आहे. भारताचा भौगोलिक प्रदेश ही या संकल्पनेची व्याप्ती आहे. पण मग इथे प्रश्न ही निर्माण होतो की स्वतंत्र भारत ही राष्ट्र संकल्पना 75 वर्ष जुनी आहे, म्हणजे हा खूप कमी काळ आहे. मग फाळणीपूर्वीचा भारतातल्या साहित्याची व्यवस्था आपण कशा प्रकारे लावायची, किंवा परदेशामध्ये राहणाऱ्या भारतीयांनी निर्माण केलेल्या साहित्याला नेमकं काय नाव द्यायचं, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे भारताच्या बाहेर देखील भारतीय लोक राहतात आणि ते देखील साहित्य निर्मिती करतात. मग जर भारतीय साहित्य म्हणजे भारताच्या भौगोलिक प्रदेशात निर्माण झालेलं साहित्य असा अर्थ घेतला, तर या परदेशी भारतीयांनी निर्माण केलेल्या साहित्याचं वर्गीकरण आपण नेमकं कुठे करणार, त्याचा समावेश कशात करायचा. ओके. असा प्रश्न जो आहे हा निर्माण होतो. म्हणजे इथे भौगोलिक दृष्ट्या भारत हा काय म्हणू शकतो आपण, ही मर्यादा मानणं तसं कसं चुकीचं आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. भारत हा खंडप्राय देश आहे. त्यामध्ये अनेक राज्य, अनेक प्रदेश, अनेक भाषा, अनेक संस्कृती उपस्थित आहेत आणि या प्रत्येक संस्कृतीच्या स्वतःच्या अशा साहित्य परंपरा आहेत. या परंपरा एकरेशीय, एकभाषिक विचार करणाऱ्या युरोपीय तौलनिक साहित्याच्या व्यूहामध्ये समजून घेणं कठीण आहे. कारण बघा, आपण काय करतो बऱ्याचदा, फॉरेन कंट्री मधल्या थिअरी ज्या आहेत त्या इंडियन परिप्रेक्षामध्ये तपासायचा प्रयत्न करतो. आता फॉरेन मधल्या सगळ्याच थिअरी भारतीय साहित्याला लागू शकतील का, तर तसं होऊ शकत नाही. कारण भारत हा एक बहुभाषीय, बहुसांस्कृतिकता असलेला देश आहे. म्हणजे मुळात भारताची मांडणीच वेगळ्या प्रकारची आहे. मग फॉरेन मधल्या सगळेच नियम, सगळीच तत्व भारताला जशीच्या तशी लावता येत नाहीत, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रीय साहित्य ही जी संकल्पना पाश्चात्य साहित्यामध्ये तयार झालेली आहे ती भारताच्या बाबतीत लागू करणं तसं कठीण काम आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. ओके. त्यानंतर शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे भारतीय साहित्यामधली राष्ट्रीय आणि प्रादेशिक संकल्पना.
बघा, भारतीय साहित्यामधली राष्ट्रीयता जर आपण शोधायचं म्हटलं तर ती कशा प्रकारे आपल्याला शोधता येऊ शकते. तर भारत ही राष्ट्रीय जाणीव कधीपासूनची आहे याबाबत वेगवेगळे तर्क लावले जातात. म्हणजे आपण भारतीय आहोत ही जाणीव मुळात आपल्या मनात कधीपासून निर्माण झाली. तर एका तर्कानुसार भारत म्हणून हे राष्ट्र असल्याची जाणीव वसाहतवाद काळात म्हणजे ब्रिटिशांच्या काळात तयार झाली. का? कारण ब्रिटिशांनी राज्य केलेल्या भारतीय उपखंडातील भूप्रदेशात ही जाणीव निर्माण होण्यामागे कारण काय? कारण वेगवेगळ्या भूप्रदेशामध्ये ज्या वेळेला वेगवेगळी संस्थानिक राज्य होती त्या राज्यांमध्ये एकच परकीय सत्ता म्हणजे ब्रिटिश हे आले आणि त्यांनी समान प्रकारे सगळीकडे आधी व्यापारिक दृष्टिकोन आणि नंतर राजकीय दृष्टिकोनातून स्वतःचं बस्तान बसवण्याचा कार्यक्रम केला. हा इतिहास सगळीकडे समान आहे आणि यातूनच आपल्यावर झालेल्या समान अन्यायाच्या दृष्टिकोनातून एकत्र येण्याची एक भावना जी आहे ही भारतीयांच्या मनात निर्माण झाली. ही राष्ट्रीयत्वाची जाणीव भूसांस्कृतिक असण्यापेक्षा राजकीय स्वरूपाची जास्त होती. म्हणजे इथे आपण एकाच भौगोलिक प्रदेशातून राहतो म्हणून आपण सगळे समान ही जाणीव नव्हती. तर आपल्यावरती समान राजसत्ता राज्य करते. ओके, आणि मग तिच्या विरोधात आपण एकत्र आलं पाहिजे या राजकीय भूमिकेतून ही भारतीय संकल्पना पुढे आलेली आहे. राजकीय सलगतेचं ब्रिटिश सूत्र स्वातंत्र्योत्तर काळात मात्र लोप पावलं. कारण फाळणीनंतर भारताचे 3 वेगवेगळे देश निर्माण झाले, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश. बरोबर. मग भारतामधलं पंजाब, गुजरात, राजस्थान, काश्मीर आणि पश्चिम बंगाल ही राज्य भूप्रदेशाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भाषिक आणि सांस्कृतिक दृष्टीने पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांना अधिक जवळची आहेत. मग ही समीप असणारी प्रादेशिकता त्या भूप्रदेशांच्या भूसांस्कृतिक समान परंपरा, भाषिक वारसा इत्यादींना घेऊन पुढे जात असल्याचं आपल्याला जाणवतं. कारण बघा, आता शेवटी कसं आहे की बांगलादेशच्या जवळ असणारे आजूबाजूच्या सीमेवरची राज्य ही सांस्कृतिक दृष्ट्या, भाषिक दृष्ट्या एकमेकाला जवळची आहेत. तसंच पाकिस्तानच्या सीमा भागामध्ये असणारी आपल्या भारतामधली वेगवेगळी राज्य ही भौगोलिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या एकमेकाला फार जवळची मानणारी आहेत. मग अशा वेळेला त्या एकरेशीय संकल्पना ज्या राष्ट्रीय साहित्य संकल्पनेमधून आपण विश्वासात घेतो किंवा विचारात घेतो त्या इथे आपल्याला लागू करता येत नाही. आणि म्हणून भारतीय साहित्याच्या संदर्भात प्रादेशिकतेचं तत्व प्रबळ आहे. राष्ट्रीयत्व ह्या संकल्पनेपेक्षा प्रादेशिक साहित्य या साहित्य संकल्पने अंतर्गत आपण भारतीय साहित्याचा जास्त चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. आणि म्हणूनच मग प्रादेशिक साहित्य नेमकं कशाला म्हणायचं या संकल्पनेकडे शेवटी आपण येऊन थांबतो. बघा, भारत हा एक विशाल देश आहे. भारतात एकूण 28 घटक राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आणि अशा या भारतामध्ये जवळपास 22 भाषांना राज्यभाषांचा दर्जा दिला गेलेला आहे. आणि तरी सुद्धा भारतीय सूचीमध्ये समाविष्ट नसलेल्या शेकडो भाषा आणि लाखो बोलीभाषा अस्तित्वात असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या प्रादेशिक आणि भाषिक बहुविविधतेमुळे या प्रदेशात विविध प्रकारच्या मौखिक आणि लिखित साहित्य परंपरांचं अस्तित्व असलेलं आपण पाहू शकतो. या साहित्याला आपण प्रादेशिक साहित्य म्हणतो. हे साहित्य अनेक भाषांमधलं असलं तरी त्या भाषा मुख्यत्वे आर्य भारतीय आणि द्रविड भाषा कुलातल्या आहेत हे लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे भारत या एवढ्या मोठ्या देशामध्ये अनेकविध राज्यात अनेकविध भाषा, अनेकविध बोलीभाषा बोलल्या जातात. ज्या भाषा अधिकृत आहेत, ज्यांना लिपी आहे, त्यामधून लिखित साहित्य निर्माण झालंय. तर ज्या फक्त बोली म्हणून अस्तित्वात आहेत त्यांच्यात मौखिक साहित्य परंपरा आहे. बरोबर. पण तरी देखील या सर्वच भाषा, बोलीभाषा निरनिराळ्या असल्या, त्यांच्यामध्ये वैविध्य असलं तरी त्यात एक समान सूत्र आहे. ते समान सूत्र काय आहे की ह्या सगळ्याच भाषा आर्य भारतीय आणि द्रविडी भाषा कुलामधले मोडतात. बरोबर. हे एक आपल्याला त्याच्यामधलं एक तत्व सांगता येऊ शकतंय. राज्य या संकल्पनेपेक्षा भारतीय भाषेमध्ये साहित्य या अर्थाने प्रादेशिक साहित्य ही संकल्पना जास्त योग्य ठरते वापरण्यासाठी. का? कारण बघा, प्रादेशिक साहित्य म्हणत असताना त्या प्रदेशातील काय म्हणू शकतो आपण सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्य घेऊन आकाराला आलेलं साहित्य असं आपल्याला एक स्थूल त्याची व्याख्या करता येऊ शकते. आणि अशा प्रकारचं प्रादेशिक साहित्य भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झालंय. पण त्याचा अभ्यास करणं म्हणजे त्या सर्व साहित्याचा प्रादेशिक दृष्टिकोनातून अभ्यास करणं जास्त सोपं आहे असं एक मत जे आहे ते इथे मांडलं गेलेलं आहे.
प्राच्य विद्येच्या वसंत बापट आणि मॅक्स वेबर यांनी मत जे व्यक्त केलेलं आहे त्याच्यावर 1851-52 मध्ये भारतीय साहित्याचा इतिहास या विषयावर व्याख्यान देताना वेबेकर म्हणतात की खरं म्हणजे भारतीय साहित्याचा इतिहास नव्हेच, कारण मग त्यात अनेक भाषांमधल्या साहित्याची दखल घ्यावी लागते. म्हणजे भारतीय साहित्य ही संकल्पना मुळातच चुकीची आहे, कारण त्यामध्ये आपण कुठल्या भाषांमधलं नेमकं साहित्य अभ्यासणार, तर भारतात हजारो भाषा आहेत, मग नेमकं कुठलं साहित्य अभ्यासायचं हा प्रश्न तिथे निर्माण होतो. बरोबर. म्हणून भारतीय साहित्य या प्रकरणात अशा मतांचा परामर्श आपण आधीच घेऊन झालोय. भारतीय साहित्य अभ्यासताना वाङ्मय, इतिहास, समीक्षा या दोन्ही क्षेत्रांचा अभ्यास अधिक महत्त्वाचा ठरतो आणि म्हणूनच वसंत बापट म्हणतायत की इथे एवढंच म्हणणं पुरेसं ठरेल की भिन्न भिन्न भारतीय भाषांमध्ये भारतीयांच्या विचारांचं, भावविश्वांचं, आशा निराशांचं जे जे लक्षणीय उत्कट उद्गार आहेत ते सर्व भारतीय साहित्य आणि हाच आपल्या अभ्यासाचा विषय आहे. ओके. म्हणजे जिथे जिथे अनेकतेत एकता हे सूत्र दिसतंय आणि भारतीयत्वाची एक वेगळा पैलू, जाणीवेचा एक वेगळा पैलू आपल्याला पाहायला मिळतोय, तो पैलू जाणवणारं प्रत्येकच साहित्य आपण भारतीय साहित्य म्हणून अभ्यासू शकतो. मग या सर्व गोष्टींचा विचार विशिष्ट भाषा वर्तुळामध्ये करण्याची गरज नाही, तर कल्पना, विचार, वस्तुबीज अशा क्षेत्रातील विनिमयांचा आणि परस्पर परिणामाचा शोध आपल्याला घ्यावा लागतो. पण असं करताना आपलं एक भान जे आहे ते सुटता कामा नये. ज्या वेळेला आपण म्हणतोय की विविधतेत एकता आहे, त्यावेळेला आपण या एकतेला जास्त महत्व दिलं तर वैविध्यपूर्ण भाषेमधलं जे काय म्हणू शकतो वेगळेपण आहे, हे वेगळेपण आपण कुठेतरी दुर्लक्षित करू शकतो. आणि म्हणूनच अनेकतेत एकता म्हणताना अनेकतेमध्ये असणारी वैशिष्ट्यपूर्णता याकडे दुर्लक्ष होता कामा नये. बघा, भारतीय राज्यघटकांची राज्यभाषा आणि बोली हे अनेक आहेत आणि या भाषांच्या विशेषतः त्या भाषांना लिपी आहे ज्यात साहित्य परंपरा आहे आणि ज्या भाषांना केवळ बोली आहे त्यात मौखिक परंपरा आहे. हे साहित्य प्रादेशिक साहित्य म्हणून आपण ओळखतो. जसं की महाराष्ट्रात निर्माण झालेलं, मराठी भाषेत निर्माण झालेलं साहित्य हे लिखित स्वरूपात अवेलेबल आहे. बरोबर. मग त्याची एक वाङ्मय परंपरा आहे. पण एखाद्या काय म्हणू शकतो आपण उत्तरेकडच्या राज्यामध्ये बोली भाषेत निर्माण झालेलं जे साहित्य आहे हे काही लिपीत लिहिलेलं नाही. बरोबर. पण त्यांच्याकडे साहित्यच नाही असं आपल्याला म्हणता येईल का? नाही, तर ते साहित्य आहे, फक्त ते मौखिक परंपरेने पुढे चालत आलेलं आहे. मग अशा सांस्कृतिक आणि भाषिक वैविध्यता असणाऱ्या भारत देशामध्ये प्रत्येक प्रदेशात त्या त्या भाषेमध्ये निर्माण झालेलं लिखित आणि मौखिक साहित्य हे त्या त्या प्रदेशाचं प्रादेशिक साहित्य म्हणून आपण अभ्यासू शकतो. ओके. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बघा, प्रादेशिक साहित्याच्या निश्चितीकरता आपण एकमेकापासून भिन्न करण्याकरता काही विशिष्ट मुद्दे मानू शकतो. पहिलं, प्रदेशानुसार आपल्याला वेगवेगळं साहित्य मानता येऊ शकतंय. जसं की महाराष्ट्रातलं साहित्य, गुजरातातलं साहित्य, कर्नाटकातलं साहित्य, अशा प्रदेशानुसार आपण ही विभागणी करू शकतोय किंवा भाषेनुसार पण करू शकतोय. बरोबर. जसं की कोकणी भाषेत लिहिलेलं साहित्य, अहिराणी भाषेत लिहिलेलं साहित्य, वारली भाषेत लिहिलेलं साहित्य, अशी भाषानिहाय वर्गीकरण देखील करता येतात. किंवा तिसरं म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या ही वर्गीकरण करता येऊ शकतात. जसं की प्रत्येक राज्याचा स्वतःचा असा सांस्कृतिक वारसा आहे. बरोबर. जसं की त्याची विशिष्ट अशी समाज व्यवस्था, जीवनशैली, आस्था, धार्मिक वारसा, पंथीय वारसा, समग्र साहित्य, असं प्रत्येकाचं वेगवेगळं अशी संस्कृती आहे. मग त्या त्या संस्कृतीचं साहित्य हे पण आपण प्रादेशिक साहित्य म्हणून अभ्यासू शकतो. म्हणजे भौगोलिक प्रदेशातील विशिष्ट भाषा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य या आधारे आपण प्रादेशिक साहित्याचा वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करू शकतो. आता पुढे आपल्याला बघायचं या संकल्पनेची व्याप्ती आणि मर्यादा. बघा, विशिष्ट प्रदेशातील प्रमाण भाषा किंवा बोली भाषा यात निर्माण झालेलं साहित्य आपण प्रादेशिक साहित्य म्हणून अभ्यासतो. मग यातील प्रमाण भाषेतील साहित्य बहुतेक वेळा लिखित स्वरूपातलं असतं, ते मुख्य परंपरेतलं असतं. मग प्रॉब्लेम काय होतो, लिखित भाषेमध्ये लिहिलं गेलेलं बऱ्याचदा अभिजनांनी निर्माण केलेलं असतं असं म्हटलं जातं. अभिजनांनी म्हणजे ज्यांना वर्चस्व समाजात प्राप्त झालंय अशा वर्गाकडून या साहित्याची निर्मिती झालेली असते. आणि म्हणून केवळ अशाच साहित्याचा विचार केला तर आपल्याला प्रदेशामधल्या समग्र साहित्याचं रूप करणं कठीण ठरतं. म्हणजे जर आपण समजा महाराष्ट्रातला विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मराठी ही भाषा राज्यभाषा आहे. मग मराठीमध्ये निर्माण झालेली जर साहित्य आपण अभ्यासाचं ठरवलं तर त्यातलं बरंचसं साहित्य जर हा अभ्यास आपण 18व्या-19व्या शतकात करायचं ठरवलं असतं तर त्या काळामध्ये मराठी भाषेत निर्माण होणारं साहित्य हे केवळ आणि केवळ ब्राह्मणांकडून किंवा विशिष्ट वर्गाकडूनच निर्माण होत होतं. मग फक्त तेवढ्याचाच अभ्यास केला असता तर महाराष्ट्रातल्या एकूण साहित्याचा आपल्याला अंदाज लावता आला असता का? तर अर्थातच नाही.
कारण ते केवळ अभिजानाने निर्माण केलेलं साहित्य होतं, बरोबर. मग अशा वेळेला लोकगीतं, जानपद साहित्य, मौखिक परंपरेने निर्माण झालेलं साहित्य, बोलीभाषेत निर्माण झालेलं साहित्य या सगळ्याचा समावेश देखील आपल्याला या प्रादेशिक साहित्य अभ्यासामध्ये करून घेणं गरजेचं ठरतं. तरच आपल्याला त्या प्रदेशाची संपूर्ण प्रादेशिकता आणि त्या प्रदेशात निर्माण झालेलं एकूण साहित्य विश्व याचा अंदाज लावता येऊ शकतो. भारतीय भाषांमध्ये अर्थातच प्रादेशिक भाषांचा, त्यातील साहित्याचा विकासक्रम हा वेगवेगळा आहे. बदलत्या राजवटीमध्ये दुष्काळ, स्थलांतर, युद्ध या संदर्भात प्रत्येक प्रदेशाचा वेगळा इतिहास आहे आणि म्हणूनच प्रत्येक प्रदेशामध्ये साहित्यातील प्रभाव आणि प्रभाव वेगवेगळे पाहायला मिळतात. आणि या सगळ्या वैविध्यपूर्णतेचा अभ्यास करायचा तर त्या प्रदेशामधील लिखित आणि मौखिक अशा सर्व साहित्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि याच अनुषंगाने प्रादेशिक साहित्य ही संकल्पना या ठिकाणी वापरली गेलेली आपण पाहू शकतो. सो आतापर्यंत आपण एकूण 6 घटकांमध्ये वेगवेगळ्या अशा काय म्हणू शकतो ज्या संकल्पना साहित्य व्यवहारामध्ये वापरल्या जातात त्यांचा विचार केला. यातून आपण साधारण साहित्य म्हणजे काय, तुल्य साहित्य म्हणजे काय, राष्ट्रीय साहित्य म्हणजे काय, विश्व साहित्य ही संकल्पना नेमकी काय आहे, भारतीय साहित्य संकल्पना नेमकी काय आहे आणि राष्ट्रीय किंवा प्रादेशिक या 2 संकल्पनांपैकी प्रादेशिक संकल्पनाच कशा प्रकारे भारतीय साहित्याचा अभ्यास करण्यासाठी योग्य ठरू शकते या सगळ्या गोष्टींचा एकंदर आढावा जो आहे हा घेतलेला आहे. आणि यातून आपण राष्ट्रीय आणि विश्व साहित्य म्हणजे नेमकं कशाचा विचार यात केला जातोय त्या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे.